नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MH BEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यांनाच माहिती आहे की MH BEd CETच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 27 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे। आता अपर ID कार्ड नसलं तरी तुम्ही देखील ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की BEd अभ्यासक्रम मुलींसाठी मोफत आहे का? कारण का मागील 2 वर्षांमध्ये उच्च शिक्षण असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी उच्च शिक्षण किंवा तंत्र शिक्षण असेल तर हे मोफत करण्यात आलेलं आहे। मग अशा वेळी BEd प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जो प्रवेश मिळतो तो या स्कीम अंतर्गत मिळतो का? तर असा प्रश्न अनेक आपल्याला कॅन्डिडेट विचारत आहेत। तर या संदर्भात आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी कॅन्डिडेट आहेत किंवा मुली आहेत BEd कॉलेजेसमध्ये विचारत आहेत, पण त्यांना उत्तर मिळत आहे की मुलींना मोफत शिक्षण प्रवेश आपल्या BEd अभ्यासक्रमांतर्गत मिळत नाही। तर ही सद्यस्थिती आहे। जरी शासनाने मोफत प्रवेश उच्च शिक्षणांतर्गत दिला असला तरी BEd प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्वच कॉलेजेसमध्ये मोफत प्रवेश दिला जात नाही। तर हीच आत्ताची सद्यस्थिती आहे। काही सोशल मीडियावरती सांगितलं जातं की BEd प्रवेश प्रक्रिया मुलींसाठी मोफत आहे, पण अजून तरी कोणत्याही कॉलेजेसमध्ये BEd अभ्यासक्रम मोफत दिला जात नाही। तर ही सगळ्यात महत्त्वाची बाब सर्व मुलींनी लक्षात ठेवायची आहे। पण एक मात्र आहे की BEd CET अंतर्गत जो तुम्ही फॉर्म भरत असाल आणि तुम्ही कॅटेगरी अंतर्गत येत असाल OBC, त्यानंतर VJ, NTB, NTC, ST, SC जर अंतर्गत येत असाल तर मात्र तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ आहे तो मिळू शकतो। साधारणतः कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला, तर ह्या सर्टिफिकेटची गरज लागते आणि हे सर्टिफिकेट तुम्ही जर सादर करून कॅटेगरी अंतर्गत प्रवेश घेत असाल तर मात्र तुम्हाला साधारण 30,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप दोन्ही वर्षाला मिळून तुम्हाला ही मिळत असते। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। अजून BEd अभ्यासक्रम तुम्हाला लक्षात घ्या कोणत्याही प्रकारे मोफत दिला जात नाही। कॉलेजची फीस देखील ठिकाणानुसार वेगवेगळी आहे। या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत। तर आत्ताची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कळलीच असेल। तर स्कॉलरशिप कॅटेगरी अंतर्गत मिळते, पण मुलींसाठी मोफत प्रवेश BEd अभ्यासक्रमांतर्गत दिला जात नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। BEd CETचा 27 तारीख ऑनलाईन फॉर्मची अंतिम मुदत आहे। त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत। याचबरोबर मोफत कोचिंग देखील आपण देतच आहोत। टेस्ट सिरीज देखील लवकर सुरू पुन्हा आपण करत आहोत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। BEd CET प्रॉपर कोचिंग आणि त्यानंतर कॉलेजमधील ॲडमिशनपर्यंत माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।